आज करमाळ्यामध्ये भाजपा शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्यावर खुनी हल्ला झाला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतोय की भाजपचे माजी खासदार रणजित सिंह दादा नाईक निंबाळकर हे त्यांच्या भेटीला आहेत। दादा काय सांगाल, आज जो हल्ला प्रकरण झालं आहे त्यावर काय आपली भेट झालेली आहे, नेमकं कशामुळे हे प्रकरण झालं? नाही, प्रकरण हे जरी दाखवत असतील की संघाच्या आम्ही कार्यकर्ते किंवा गोवंशाची हत्या आम्ही रोखतोय वगैरे असा विषय, पण याच्यामधली खरी माहिती घेतली असता काही लोक दहशतवादी प्रवृत्तीची लोक आहेत, काही इंदापूर तालुक्यामधून येऊन इथं करमाळ्यामध्ये दहशत निर्माण करण्याकरता आणि वर्चस्व प्रस्थापित करण्याकरता त्यांनी हा भ्याड हल्ला भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष यांच्यावर केला। यामध्ये काय आरोपी निष्पन्न झाले का दादा? पोलिसांशी काय चर्चा झाली? पोलिसांशी चर्चा झाली। पोलिसांनी योग्य वेळी त्यांना प्रमुख त्यातले 8-10 लोक होते, त्यातले 4 लोकांना त्यांनी अरेस्ट केले अशी माहिती मिळालेली। याच्यातील मुख्य जो आरोपी आहे देवा कोकाटे, हा देखील देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर देखील त्याचे फोटो आहेत वगैरे अशी चर्चा जी आहे सध्या। कसं आहे, नाव देवा असलं तर उपयोग होत नाही, काम पण देवासारखं पाहिजे। आणि कसं असतं, देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत, अनेक लोक त्यांच्यावर फोटो काढत असतात। याचा अर्थ असा नाही की ते प्रत्येकाला राज्याचे मुख्यमंत्री ओळखतात म्हणून। आता एकीकडे आपण पाहतो की दादा भाजपच्या करमाळ्यामध्ये इन्कमिंग सुरू आहे। तुमचं जास्त करून करमाळा तालुक्यावरती विशेष लक्ष राहिलेलं आहे। आता प्रवेश झाले त्यावेळेस देखील करमाळ्याच्या नगरपालिका निवडणुका असतील, जिल्हा परिषद, त्यावेळेस तुम्ही ठाण मांडू या ठिकाणी राहणार आहे असं देखील त्यावेळेस सांगितलं होतं। नेमकं काय भूमिका असणार आहे? नाही, आता ही निवडणूक शेवटी कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, ये खालून, आणि ही निवडणूक येणारी निवडणूक ही कार्यकर्त्यांना शक्ती देण्याकरता आम्हाला सर्व आम्ही पणाला लावणार आहे। आणि निश्चितपणे मला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीला भारतीय जनता पार्टी त्याचं वर्चस्व पुन्हा या ठिकाणी प्रस्थापित करेल। येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टी तुम्हाला विजय होताना दिसेल। नगरपालिका या ठिकाणी बरेच प्रस्थापित लोक या ठिकाणी आलेत, माझ्या शेजारी असणारे आदरणीय देवीसाहेब आलेत, आणि आम्हाला आता सर्व योग्य या ठिकाणचं व्यवस्थापन झालेलं आहे। त्या आदरणीय ताई भाजपमध्ये पूर्वी चाललेले आहेत। आम्हाला खात्री आहे की आता करमाळ्याच्या नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी का आपला झेंडा लावेल। अजून 2-3 करमाळ्यातील मोठे प्रवेश आहेत असं पालकमंत्र्यांनी वक्तव्य केलं होतं। नेमकं कोण संपर्कात येतात काय सांगाल का? वेट अँड वॉच, थोडंसं थांबलेलं चांगलं। आत्ताच पिक्चरचा एंड सांगल्यानंतर मजा येत नाही पिक्चर बघायला। ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे। या हल्ल्यामध्ये आपण काय पोलिसांना सूचना दिल्यात काय संदर्भात? नाही, याच्यामध्ये सूचना देण्यापेक्षा पोलिसांनी त्यांचं कर्तव्य योग्य पद्धतीने बजावलेलं आहे, आणि त्यांनी मोडस ऑफ ऑपरेंटीज, इतर काही गुन्हे आहेत इतर ठिकाणी त्यांचे तपासायचं चाललेलं आहे। आणि मला खात्री आहे की पोलीस प्रशासन या ठिकाणी या हल्ल्याच्या योग्य खबरदारीचा उपाय करेल आणि त्यांना योग्य शासन होईल। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी करमाळ्यामधील जे 2-3 अजून प्रवेश होणार आहेत अशी देखील त्यांनी यावेळी माहिती दिलेली असून सध्या वेट अँड वॉचची भूमिका जी आहे ती पाहावी अशी जी प्रतिक्रिया आहे ते माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी बोलताना दिली आहे। शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।